हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनल. आज खूप दिवसांनी आपण मोटो ब्लॉग करणार आहे. बरेच दिवस झालं मोटो ब्लॉग आला नाही. मला प्रायव्हेटला मेसेज आले की अरे मोटो ब्लॉग येत नाही आहे. तर थोडा बिझी असल्यामुळे मोटो ब्लॉग आले नाही. आणि पाऊस पण होता, त्याच्यामुळे मी बाईकवरती ऑफिसला गेलोच नव्हतो. कार घेऊन गेलो होतो. आज थोडं उघडलं आहे, सो म्हणून मी बाईक काढली आणि मला 1-2 व्हिडिओ शूट करावे. सो बघूया. सो आजचा टॉपिक असं काय रॅन्डमच असेल की पुण्यात गाडी चालवायचं म्हणजे किती रिस्की आहे आणि तुमचे पेशन्सचे टेस्ट कसे होतात ते कळतं. सो तेच आपण या व्हिडिओमध्ये बघूया. आता बघा, हे नॉर्मल रोड आहे, पण इथं रॉंग वे येतात. आता काय बोलायचं लोकांना, हा पूर्ण मध्ये झाला आहे. पेशन्स कसे राहतील हा एक झाला. सो आता मी ऑफिसला पोहोचेपर्यंत किती लोक रूल्स फॉलो करतात, किती लोक फोनवर बोलतात, ते आपण या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. किती लोक रॉंग वेनी जातात, गाड्या कशा चालवतात, ते कळेलच तुम्हाला. त्यासाठी पूर्ण व्हिडिओ बघा आणि सबस्क्राईब अजून केलं नसेल तर सबस्क्राईब देखील करा. तिथं काहीतरी विषय झालेला दिसतोय. आता पाहिलं त्यामुळे त्यांनी एकदम इकडे राईटला घेतली. अचानक इकडे लेफ्टला घेतल्यामुळं मग आपल्याला थांबावं लागतं. एक 2 किलोमीटरपर्यंत आपण फक्त स्मूथ गाडी चालवू शकतो. त्याच्या पुढे खूप अवघड आहे. आता बघितलं, हा चौकात रॉंग वेला यायची खूप लोकांना वाईट सवय आहे. थोडा वेळ त्या साईडनी जाऊन आलं म्हणून काय होतं आहे, पण रॉंग वेनीच यायचं आहे. थोडा वेळ वाचू शकतो तुमचा, पण समजा एखादा ॲक्सिडेंट झाला तर ते केवढ्यात महाग पडेल. आपण एवढ्याच ह्याच्यात बघितलं 3 गाड्या रॉंग वेनी आल्या. एकाला तरी मी सांगितलं की पोलीस थांबला तिथे, मग तो तिथेच थांबला. सो इथून आता औंधपर्यंत बऱ्यापैकी लोक फॉलो करतात रूल्स, कारण की रस्ता मोठा आहे. बऱ्यापैकी लोक रॉंग वेनी वगैरे येत नाहीत, पण तरी पण काही लोक असतात की जे फोनवर बोलणार गाडी चालवता. असे तर भरपूर आपल्याला बघायला भेटतील. ते आपण बघूया. तोवर तुम्ही राईड एन्जॉय करा. मी म्हणलो तो फोनवर, आता हा लगेच यानं फोन आतमध्ये टाकला. काय गाडी चालवताना फोन का घ्यायचा असतो, का वापरायचा असतो? 2 मिनटं तुम्हाला फोन आला, आयदर तुम्ही हेडफोन वापरा किंवा खूपच अर्जंट असेल तर गाडी साईडला लावा. 1-2 मिनटापेक्षा जास्त वेळ नाही जाऊ शकत. मग त्याच्यामुळे काय होतं, कॉन्सन्ट्रेशन सगळं हलून जातं गाडी चालवताना. तो स्लो होणार, त्याच्यानंतर स्लो झाला की त्याच्यामुळं पाठीमागचे पण स्लो होणार. आणि हे फक्त 2 व्हीलर्सवाले नाही. आता तो बघितलं कसा रॅश चालवत गेला. तो कसा पेशन्स ठेवायचा कसा लोकांनी. चला, हे फोनवर तर बोलतच होतो मी, तेवढ्या तो गेला. हवा बघितलं, कानाला लावलाय फोन. एकदम भारी एक्झाम्पल्स आपल्याला बघायला भेटतात. अशीच आपल्याला रोज ऑफिसला जाताना बघायला भेटतात. सो मी फोनचं सांगितलं, एकाच हार्डली 100 मीटरच्या डिस्टन्समध्ये 2-3 फोनवर बोलत होते. हे आहे आपलं पुणे. इथे खूप पेशन्सची गरज आहे. इथून पण भरपूर लोक रॉंग वेनी येतात. आज बऱ्यापैकी कोण दिसत नाही आहे. शाळा बहुतेक भरली. शाळा सुटायच्या टाईमला आणि शाळेचा जो ड्रॉप असतो त्या वेळेला लोक रॉंग वेने येतात. आपण औंधमध्ये पोचलो. आता इथे जी एक इमारत होती, हे बघा, हे अजून एक रॉंग वे. इथे एक इमारत होती पोलीस डिपार्टमेंटची, सो ती पाडलेली आहे आता. तो तिथला रस्ता मोठा झाला. सो बऱ्यापैकी हा एवढं कॉन्फिडेंटली रॉंग वेने आला आहे. बघितलं,
थोडंसं पलीकडच्या रोडनी येऊन आपण इकडे होऊ शकतो. हा बदल आपल्यातच घडला पाहिजे. ट्रॅफिक होणार, ट्रॅफिकला हीच कारणं आहेत ट्रॅफिक होण्याची. एक आणि थोडा वेळ कुठं थांबायचे पण पेशन्स हवेत. आता इथं सिग्नल लागला तर थांबायला पाहिजे, किंवा पुढे गाड्या थांबल्यात तर लोकांना एवढी घाई असते की पलीकडच्या लेनमधनं घुसून लगेच समोरची लाईन ब्लॉक करणे. हे याने ट्रॅफिक होतात. आता हे बघितलं तुम्ही हायवेला, सर्व्हिस रोडला वगैरे जे आहेत की जिथं बऱ्यापैकी खूप जास्त जाम होतो, त्याचं कारणच हे आहे की तुम्ही तिकडून रॉंग वेनी येता, किंवा इकडून गाड्या टाकल्या की ज्या समोरून गाड्या यायला पाहिजेत त्यांना तसा स्पेस भेटत नाही. आणि मग हा मध्येच थांबला. असं का थांबला? हा नवीन ड्रायव्हर दिसतोय. हे नवीन ड्रायव्हरमुळं पण थोडंफार ट्रॅफिक होतं. ठीक आहे, आता त्यात त्यांची काही चूक नाही आहे. त्यांच्या गाड्या नवीन घेतल्या त्यामुळे त्यांना शिकायला, तो कधी शिकणार? लाईव्ह रोडवरती शिकायला लागेल. पोलिसांना इंटरेस्ट ट्रॅफिकपेक्षा कुठल्या गाड्यांवर फाईन आहे ते चेक करण्यातच असतो. तो बरेचदा मी बघितलं पोलीस मध्येच थांबतात. हा चौक आहे आपला ह्याच्यातला, खडकीला जो जातो आणि शिवाजीनगरला जातो, औंधच्या इथला चौक आहे. आता इथून खरी मजा असते. इथून रस्ता मोकळा जरी असेल, आता माझं टायमिंग ऑड आहे, 12च्या आसपास टायमिंग आहे, पण तरी थोडेफार मजेशीर किस्से किंवा मजेशीर ड्रायव्हर आपल्याला बघायलाच मिळतात. कोण एकदम हळू चालवणार, कोण एकदम फास्टच चालवेल, कोण आपल्या नादात असतो, कोण मोबाईलवर असतो. एकदम भारी असते. तेच गाडी चालवताना तुम्ही जर पुण्यात 3 किलोमीटरमध्ये एकपेक्षा म्हणजे जर शिवी दिली नसेल गाडी चालवताना, तर मी म्हणेन तुमच्यात खूप जास्त पेशन्स आहेत. आणि पेशन्स शिकायचे असतील तर तुम्ही पुण्यात गाडी चालवलीच पाहिजे. आणि तुम्ही पुण्यात गाडी चालवली व्यवस्थित की समजून घ्या तुम्ही जगात कुठं पण एकदम भारी पद्धतीने गाडी चालवू शकता. हां, हे भाऊ बघा फोनवर बोलतात, बात करत चालले, फोनवर बोलत निघाले. काय म्हणजे 2 मिनटं लोकांना थांबायचं नाही आहे. एवढं फास्ट का झालं आहे? आपण कुठे अडकलो आहे किंवा काय समजत नाही. रस्त्याने पण तुम्ही का फोनवर बोलताय? हेडफोन आहेत, 2 मिनटं फोन आला साईडला व्हा. आता हे बघा, याला फोन आला, एकदम व्यवस्थित साईडला जाऊन बोलत बसला आहे. तो हे असं ट्रॅफिकचे रूल फॉलो करायचे. आज तरी बऱ्यापैकी कमी लोक म्हणजे व्हिडिओ शूट करायला, आणि कमी लोक आपल्याला भेटत आहेत की जे रूल्स फॉलो करत नाही. नाहीतर व्हॉट्सॲप बघत पण जातात काही लोक, चॅटिंग करत जातात गाड्या चालवताना. असे पण काय बघितले आहेत. मध्येच काही जण येणार, हॉर्न वाजवणार, रॅश चालवणार, असे भरपूर जण असतात. तो हे होतं आज काय आपल्याला जास्त लोकांनी रूल्स फॉलो केले नाही हे काही दिसलं नाही. बघूया, सो हा एक पार्ट असेल, अजून दुसरा एखादा पार्ट आपण करूया. असंच जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल की तुम्ही रोडनी चाललाय, व्हिडिओ बनवा
असा जर तुम्हाला आवडत असेल तर कमेंट करा, आपण असे व्हिडिओ बनवूया. तसं काही स्पेशल या व्हिडिओमध्ये नाही आहे, रॅन्डम आपला ऑफिसला जातानाचा व्लॉग आहे. बरेच दिवस कॉर्पोरेट आपला मोटो व्लॉग आला नव्हता आपल्या चॅनलवरती, पुढे फिरायचेच टाकले होते म्हणून हा शूट केला आहे. सो व्हिडिओ लाईक करा, चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब देखील करा. व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. दॅट्स इट. थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. सी यू इन अ नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय.